राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत। पाहूया त्याचं थेट प्रसारण। हे जवळपास 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये, कारण नवनवीन ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना आता चांगला मोठा दिलासा मिळणार असून पूर्णपणे आता पीक विम्याची रक्कम जाहीर झालेली आहे। या ठिकाणी बघू शकता, पीक विमा नुकसान भरपाईच्या मदतीपोटी सरकारने मोठा निर्णय घेतला। सरकारला आता माहितीच होतं की मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे मदत पण देणं गरजेचं असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आता वाटप होणार आहे। पहिला टप्पा आता सरकारच्या माध्यमातून 15 जिल्ह्यात बघायला मिळत आहे। 15 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हे पैसे वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी ही रक्कम आता सोडण्यात येणार आहे। जर या 15 जिल्ह्यापैकी कोणताही एक तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण पैसे मिळतील। 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तुम्हाला त्यांची नावे पण सांगणार आहे। त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात हेक्टरी 10,000 रुपयांपासून 15 ते 25,000 रुपयांपर्यंतची पूर्णपणे रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, फक्त आता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे कधी मिळतील ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे अशाच पीक विम्याबाबत नुकसान भरपाईबाबत सविस्तर सर्वात आधी बातम्या या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तर चला पाहूयात आता पीक विमा योजनेबाबत नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्स। तर या ठिकाणी बघू शकता, अखेर सरकारचा मोठा निर्णय आता जाहीर झालेला असून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम आता सोडण्यात येणार आहे। आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे टप्पा सरकारने जाहीर केलेला असून आता जी रक्कम जाहीर केलेली आहे ती आता नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये आता 15 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाटप आता सुरू राहणार आहे। आता सरकारने सांगितलंय ही रक्कम आता अर्जंट आम्ही जाहीर केलेली आहे, एवढ्या रकमेवर सरकार थांबणार नसून अजून बरेच सरकार रक्कम जाहीर करणार असून बरीच रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पीक विमा नुकसानीचे पैसे 100% जाहीर आता झालेले असून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर चला यामध्ये बघू शकता, आलेल्या माहितीनुसार 15 जिल्हे सरकारने आता जाहीर केलेले असून या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत। त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, लक्ष देऊन तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांसाठी सरकारने आता दिलासा देणारा निर्णय सर्वात मोठा घेतलेला आहे। शेतकऱ्यांची खूप दिवसांची प्रतीक्षा होती की आम्हाला पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती कधी मिळणार। आता शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची चांगलीच मदत मिळावी म्हणून आता फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे व आता फडणवीस यांनी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवली आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो, कारण तसा मोठा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। आता फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपयांपासून ते डायरेक्ट 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहे। मात्र हे पैसे तर आता 15 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। मात्र हे पैसे मिळवण्यासाठी काही शेतकऱ्यांना 2 अशी कामे करायची आहेत, तरच तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई मिळू शकते। जर ही तुम्ही कामे केली नाहीत तर मग तुमचं जर यादीत नाव आलं असेल, यादीमध्ये तुमचं नाव आलं असलं तरी मग यादीतून नाव तुमचं कट होऊ शकतं। जर तुम्हाला वाटत असेल आपलं पण नाव पीक विम्याच्या यादीमध्ये यायला पाहिजे, नुकसान भरपाईचे पैसे वाटप जे होणार आहेत त्या यादीमध्ये आपलं नाव यायला पाहिजे व आपल्याला पैसे मिळायला पाहिजे, मग त्यासाठी तुम्हाला सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागतील, तरच तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत येईल व तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। अन्यथा ती कामे केली नाही तर तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत, तुम्ही मदतीपासून वंचित राहू शकता। मग ती कोणते कामे आहेत ती देखील आता पुढे बघणार आहोत, त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। त्यापूर्वी आता कोणत्या 15 जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर इकडे बघा, आता नुकसान भरपाई पीक विम्याचा हा दुसरा टप्पा बघायला मिळणारच आहे। त्यातली त्यात पहिला टप्पा देखील 15 जिल्ह्यात आता पाहायला मिळतोय। आता आलेल्या माहितीनुसार यामध्ये जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत। तर या ठिकाणी बघू शकता, सर्वात जास्त रक्कम तर आता बऱ्याच जिल्ह्यात मिळणार असून पहिला जिल्हा धाराशिव जिल्हा आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 100 कोटींपेक्षा अधिकचा निधी आता सरकारने काल जाहीर केलेला आहे। काल दुपारी मंत्रिमंडळ बैठक घेतली व निधी जाहीर करत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झालेला असून नुकसान भरपाई पीक विम्यापोटी
कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 100 कोटींपेक्षा अधिकची रक्कम सरकारने जाहीर केलेली आहे। ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळणार आहे, चांगली खुशखबर मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील म्हटलं तरी काही हरकत नाहीये। आलेल्या माहितीनुसार आता सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप होणार असून धाराशिव जिल्ह्याचा देखील यामध्ये नंबर लागलेला आहे। तसेच आता आपण जिल्हेच नाही तर तालुके पण सांगणार आहोत, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पैसे वाटप होणार आहेत त्या देखील याद्या आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या असून त्या देखील याद्या आता तुम्हाला दाखवणार आहे। ते बघण्यासाठी व्हिडिओ बघा, म्हणजेच की तुमच्या तालुक्यात पीक विमा नुकसान भरपाई मिळणार का, जिल्ह्यात मिळणार का नाही ते देखील आता तुम्हाला बघायला मिळेल। आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता उर्वरित तालुक्यांची व जिल्ह्यांची पीक विम्याची यादी आपण बघूयात। तर इकडे बघा, आता नुकसान शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं झालं, मग मदत कधी मिळणार अशी शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा संपलेली आहे। तर आता कळंब तालुका देखील बघायला मिळत असून कळंब तालुक्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहेत। हा कळंब तालुका मराठवाड्यामध्ये येतो, इतर या तालुक्यामध्ये देखील आता पैसे वाटपाचं काम सरकारने जाहीर केलेलं असून या तालुक्यात देखील पूर्ण रक्कम आता सोडण्यात येणार आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे कमेंटमध्ये सांगा। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याची, तालुक्याची पण आपण पीक विम्याची बातमी नक्की देण्याचा प्रयत्न करू, नुकसान भरपाईची बातमी देण्याचा प्रयत्न करू। तर इकडे बघू शकता कळंब तालुक्याचं पण नाव जाहीर झालेलं असून हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काहींना 12,000 रुपये मिळणार आहेत, तर काहींच्या बँक खात्यात 16,000 रुपये अशी रक्कम आता थेट बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। तुमच्यासाठी तुमचे लाडके भाऊ, तसेच आता सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता एकंदरीत विचार केला तर काही ठिकाणी अशी मागणी करण्यात आलेली होती, आमच्या बँक खात्यात कधी नुकसान भरपाई जमा होईल, तर अक्षरशः त्या बँक खात्यात आता त्यांना नुकसान भरपाई वाटप सुरू झालेले आहे। आता कोणत्याही शेतकऱ्यांना काळजी करायची नाहीये। त्यानंतरचा दुसरा तालुका परंडा तालुका, परंडा तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता नुकसान भरपाईची वाटप होणार असून 14,000 रुपये प्रत्येकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटपाला मंजुरी मिळालेली आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर झालेला असून परंडा तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे आता सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये। सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे, त्यामुळे आता काळजी करत बसू नका, चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी सरकारने आता मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलेला आहे असं देखील आपण बोलू शकतो। तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणार आहे पुढच्या देखील याद्या बघूयात। आता फक्त राहिलेला थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे वाटप होतील ती माहिती देखील आता बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता ही सोडण्यात येणार आहे। या ठिकाणी बघू शकता आता सरकारने काय सांगितलं आहे, सरकारने सांगितलं की आता शेतकऱ्यांना आम्ही नाराज करणार नाहीयेत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप पूर्ण करणार आहोत। सरकारला पण कळाले की आता शेतकऱ्यांची मोठे नुकसान झालेले आहे, आता पीक विमा नुकसान भरपाई तात्काळ द्यावी लागणार, त्यामुळे आता पैसे वाटप सरकारने 15 जिल्ह्यामध्ये जाहीर केलेलं आहे। 15 ते 16 जिल्ह्यात पैसे वाटप सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांना परवानगी दिलेली आहे व अधिकाऱ्यांकडे सरकारने आता लिस्ट देखील पाठवलेली असून त्यांच्याकडे 15 जिल्ह्यांची यादी पाठवण्यात आलेली असून त्या यादीमध्ये 15 जिल्ह्यांची नावं देखील बघायला मिळालेली आहेत। तर आता त्यामध्ये कोणकोणती नावे आहेत आता ती यादी तुम्हाला दाखवणार असून त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुमच्या तालुक्याचं नाव आहे का हे देखील तुम्ही तपासू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल आपल्या बँक खात्यात नुकसानीचे पैसे कधी मिळतील, आपल्या बँक खात्यात मदतीची रक्कम कधी जमा होणार ते देखील तुम्हाला 100% समजून जाणार आहे। तर चला आता पुढच्या याद्या बघूया। तर या ठिकाणी बघू शकता मस्तपैकी या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेला आहे, शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय। तर पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता पैसे जमा होत आहेत त्यांची यादी आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे यादी या ठिकाणी आलेल्या आहे। सरकारने काय सांगितलं आहे तर सरकारने सांगितलं की आता शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा देण्याचं आम्ही काम करत आहोत। इथे बघू शकता काय सांगितलंय स्पष्टपणे, इथे आता मेसेजमध्ये सांगितलं आहे की आता कुणीही काळजी व चिंता करू नका, मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। हेक्टरी काहींना 10,000 रुपये, काहींना 15,000 रुपये तर काहींना 23,000 रुपये ही रक्कम आता पूर्णपणे वाटप होणार आहे। आता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वाटपाला सुरुवात तर झालेली आहे। आता शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न
प्रश्न असेल, आमचं नाव जर यादीत आलं नाही तर आम्हाला पैसे मिळायचे नाहीत. मग तुम्हाला आता पुढे हे पण सांगणार आहे यादीत नाव येण्यासाठी काय करायचं व पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे सरकारने सांगितली आहेत, जेणेकरून आपल्या बँक खात्यात 10,000 ते 25,000 रुपयांपर्यंत ही मदत जमा होईल. कारण की आता सरकार पैसे वाटप तर करणार आहे, मात्र सरकारने सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांना करायची आहेत. मग ती कोणती 2 कामे आहेत आता पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी फक्त आता राहिलेला तुम्हाला 2.5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कोणती कामे करायची ती देखील पाहायला मिळणार आहे. तर चला आता यामध्ये पुढचे तालुके सांगतो. तर पुढचा तालुका आहे तो म्हणजे इकडे बघू शकता धाराशिव जिल्ह्यातीलच तालुका आहे. आता परंडा तालुका याही ठिकाणी पैसे वाटपच होणार आहे. त्यानंतर बार्शीमध्ये देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्व रक्कम आता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तर त्यानंतरचा पुढचा एक तालुका आहे, त्या ठिकाणी मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे, तो म्हणजे पंढरपूर. आता पंढरपूर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10,000 रुपयांपासून ते 15 ते काहींना 21,000 रुपयांपर्यंतची रक्कम सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पंढरपूर जिल्ह्यातील देखील व तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी करायची नाहीये व पंढरपूर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना आता चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. पंढरपूर याही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर आता लक्ष देऊन बघा, तुम्हाला एका मिनिटामध्ये उर्वरित जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी सांगत आहे, कारण सरकारने तसा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता कोट्यवधी रुपयांची रक्कम जाहीर झालेली असून ही रक्कम पंढरपूर तालुक्यामध्ये देखील वाटप केली जाणार आहे. तर चला आता पुढचे देखील जिल्हे व तालुके आता आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार इथे एकनाथ शिंदे काय म्हटले, तर इकडे बघा शेतकऱ्यांवरती भयानक संकट आलेलं आहे, नुकसान मोठं झालेलं आहे, त्यामुळे आता पैशाचा विचार आम्ही करणार नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. जी काय मदत असेल, काहींना 30,000 रुपयांपर्यंत जरी मदत लागत असेल तरी आता तेवढी देण्याची तयारी सरकारची बघायला मिळत आहे. कारण या ठिकाणी बघू शकता एकनाथ शिंदे काय म्हटले तुम्हाला इथे सांगतो. ते म्हटले की आता शेतकऱ्यांवरती भयानक संकट आलेलं आहे, इथे विषय पैशांचा नाहीये, इथे पैशांचा विषय महत्त्वाचा नसल्याचं ते म्हटले आहेत. व शिंदेंनी सांगितलं की आता जे काय असेल काटकसर करून आम्ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम पोहोचवणार आहोत असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे आता कोणत्याही शेतकऱ्यांना कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. आता पैशाबाबतची तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चिंताच करू नका. एकनाथ शिंदे यांनी मोठी दिलासा देणारी माहिती आता शेतकऱ्यांसाठी दिलेली असून पूर्णपणे पैसे आता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहेत. ते असं म्हटले की आता शेतकऱ्यांना इथून पुढे कसली पैशाची आता चिंता व काळजी करण्याची गरज पडणार नाहीये. तर चला हे तर झालं. आता कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे आता वाटप होणार आहेत त्यांची यादी तुम्हाला दाखवत आहे. तर या ठिकाणी बघू शकता आता अतिवृष्टी नुकसानीची मदत जाहीर झालेली असून 244 कोटी रुपयांचा निधी आता पुढच्या जिल्ह्यांसाठी जाहीर झालेला आहे. तर आता तुम्हाला यादी दाखवत आहे. तर इकडे बघा, यामध्ये पहिला तालुका औसा तालुक्यातील 46,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदत किती मिळणार आहे, तर 31.75 कोटी रुपयांची रक्कम आता पूर्णपणे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. मोठा निर्णय आता सरकारने जाहीर करत सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता जाहीर केलेली आहे. त्यानंतरचा तालुका रेणापूर तालुक्यातील देखील 45,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे आता सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांना कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला असून आता औसा तालुका त्यानंतर निलंगा तालुका या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे येणार आहेत. आता या ठिकाणी काहींच्या बँक खात्यात 18,000 रुपये वाटपाला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांना कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये. तर चला त्यानंतरचे कोणते तालुके आहेत, अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहेत त्यांची पण यादी बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता पुढील प्रमाणे यादी देखील जाहीर झालेली असून त्यानंतर रेणापूर तालुक्यातील 45,000 शेतकरी, निलंगा तालुक्यातील 27,000 शेतकरी. तर इकडे बघू शकता निलंगा तालुक्यातील 10,000 नाही 20,000 नाही तर तब्बल आता 27,000 शेतकऱ्यांची यादी सरकारने काढलेली असून निलंगा तालुका मराठवाड्यातच येतो. या देखील तालुक्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करण्याची गरज नसून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या ठिकाणी 19,000 रुपये तर काहींना बँक खात्यामध्ये हे एकरी 5 ते 6,000 रुपये रक्कम आता पूर्णपणे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. सरकारने आता शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलेला आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता सर्व शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. त्यानंतरचा तालुका कोणता आहे, तर त्यानंतरचा तालुका आहे तो म्हणजे शिरूर अंतपाल. या ठिकाणच्या 24,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 16 कोटी रुपये वाटप होणार आहे. तिकडे बघू शकता 24,000 शेतकऱ्यांना आता मदत देण्यात येणार असून ही रक्कम आता चांगली जाहीर केलेली आहे.
या ठिकाणच्या शेतकऱ्यांना शक्यतो 10,000 रुपयांपासून डायरेक्ट 20,000 रुपयांपर्यंत आता मदत मिळून जाईल, कारण चांगला निधी जाहीर केलेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्णपणे हे पैसे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कसलीही काळजी व आता चिंता करत बसण्याची शेतकऱ्यांना गरज पडणार नाहीये. रोज अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवा, जेणेकरून रोज शेतीच्या बातम्या बघायला मिळतील. पुढचा व्हिडिओ लवकरच येत आहे. धन्यवाद.